हॅलो. तर आज काय आपल्याला स्टार्ट करायचं आहे मेथड्स ऑफ कॅपिटल. म्हणजे बेसिक इंट्रोडक्शन मी लास्ट लेक्चरला दिलं होतं, तरीसुद्धा आपण परत एकदा बघू. ओके. मेथड्स ऑफ कॅपिटल. कॅपिटलचे किती मेथड्स असतात? दोन. एक फिक्स कॅपिटल मेथड आणि एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. एक कोणती असते? फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता फिक्स आणि फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय? यांच्या नावातच आहे. फिक्स म्हणजे काय? जे फिक्स राहतं ते. आणि फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय? जे सारखं चेंज होत राहतं ते. फ्लक्च्युएशन म्हणजे काय? चेंज होत राहतं. तर फिक्स कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये किती अकाउंट असतात? दोन अकाउंट असतात. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि एक पार्टनर्स करंट अकाउंट. ओके. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरा पार्टनर्स करंट अकाउंट. आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये किती अकाउंट असतात? ओनली वन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता फिक्स कॅपिटलला फिक्स कॅपिटल का म्हणतात? कारण इथे किती अकाउंट आहेत? दोन अकाउंट आहेत. एक पार्टनर्स कॅपिटल आणि करंट. तर पार्टनरला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात? की पार्टनर बिझनेसमध्ये काय करतो? पैसे इन्व्हेस्ट करतो. त्यालाच काय म्हणतो आपण? कॅपिटल. पण जर त्याला गरज लागली तर तो बिझनेसमधनं पैसे काय करतो? विथड्रॉ करतो. त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉईंग. परत तो डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतो, तर त्याला सॅलरीसुद्धा मिळू शकते किंवा कमिशन मिळू शकते. परत अजून आपण काय शिकलो होतो? की इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग. त्या सगळ्या गोष्टी कोणाच्या असतात? पार्टनर्सच्या. काही गोष्टी पार्टनर्स घेतो, तर काही गोष्टी पार्टनर बिझनेसला देतो. हे तर इन फिक्स कॅपिटल मेथड. ओके. पार्टनर्सचं जे काही इन्व्हेस्टमेंट असते म्हणजेच काय? कॅपिटल, ते आपण कोणत्या अकाउंटला मेंटेन करतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. आणि पार्टनर्सचं ड्रॉईंग, कमिशन, सॅलरी वगैरे या अदर थिंग्स असतात, तर कुठं मेन्शन करतो? इन पार्टनर्स करंट अकाउंट. त्यामुळे इथे होतं काय? पार्टनर्सचं कॅपिटल नेहमी कसं राहतं? फिक्स राहतं. ते चेंज होतं का? नाही. पण इन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये काय होतं? की आपण पार्टनर्सचं कॅपिटल, त्याची सॅलरी, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, या सगळ्या गोष्टी कुठे मेन्शन करतो? इन ओनली वन अकाउंटमध्ये. ओके. तर एकाच अकाउंटमध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यामुळे काय होतं? की कॅपिटल त्याचं काय होत राहतं? चेंज होत राहतं. ह्याला फिक्स कॅपिटल मेथड म्हणतात आणि ह्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड्स म्हणतात. आता हे अकाउंट तयार कसं करतो? ओके. आता हे अकाउंट तयार कसं करायचं? तर पहिलं आपण काय शिकूया? फिक्स कॅपिटल मेथड. फर्स्ट आपण कोणती मेथड शिकूया? फिक्स कॅपिटल मेथड. तर फिक्स कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये किती अकाउंट तयार करतात आपल्याला? दोन. एक अकाउंट कोणतं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरा अकाउंट कोणते? पार्टनर्स करंट अकाउंट. एक अकाउंट कोणते? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सेकंड कोणते? पार्टनर्स करंट अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स करंट असू दे. एक गोष्ट काय लक्षात ठेवायची? की अकाउंटला साईड किती आहेत? दोन आहेत. एक डेबिट साईड आहे आणि एक क्रेडिट साईड आहे. ओके. इथं ब्ल्यू लाईनमध्ये दिसतं तुम्हाला एक डेबिट साईड आणि एक क्रेडिट साईड. तर नेहमी काय लक्षात ठेवायचं? पार्टनर्सचं जे कॅपिटल असतं, मग ते करंट असू द्या किंवा पार्टनर्स कॅपिटल असू द्या, डेबिटला नेहमी कॅपिटल काय होतं? कमी होतं आणि क्रेडिटला काय होतं? कॅपिटल वाढतं. ही जर गोष्ट लक्षात ठेवली ओके, तर तुम्हाला इथून पुढं कॅपिटल अकाउंट हार्ड जाणार नाही. काय लक्षात ठेवणार? पार्टनर्सचं कॅपिटल डेबिटला कमी होतं, क्रेडिटला वाढतं. ओके. डेबिटला डिक्रीज होतं, क्रेडिटला इन्क्रीज होतं. आता कॅपिटल डिक्रीज आणि इन्क्रीज कधी होतं? ओके. कॅपिटल इन्क्रीज आणि डिक्रीज कधी होतं? समजा बिझनेसमध्ये पार्टनरने पैसे आणले, म्हणजे पैसे काय केले? इन्व्हेस्ट केले. तर त्यांनी पैसे आणले, त्यामुळे त्याचा कॅपिटल काय होणार? इन्क्रीज होणार. मग आपण कुठे देणार? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. आणि समजा त्याने बिझनेसमधनं पैसे घेऊन गेला रिटर्न, म्हणजे त्याचं कॅपिटल काय होणार? कमी होणार. ओके. परत पार्टनरला सॅलरी मिळाली, कमिशन मिळाली, ह्या गोष्टी मिळाल्या त्याला, त्यामुळे त्याचं कॅपिटल काय होणार? या गोष्टीमुळे वाढणार. ओके. तर पार्टनर्सचं कॅपिटल वाढलं तर क्रेडिटला आणि कमी झालं तर डेबिटला. लक्षात ठेवा, पार्टनर्सचं कॅपिटल डेबिटला कमी होतं, क्रेडिटला वाढतं. आता या पार्टनर्स कॅपिटलमध्ये असतं काय काय? सर्वात पहिले तर आपण कोणते मेथड बसतोय? फिक्स कॅपिटल मेथड. त्यामध्ये पहिला आपण कोणते? पार्टनर्स कॅपिटल. फिक्स कॅपिटलमध्ये कॅपिटल कसं राहतं? नेहमी फिक्स राहतं. ओके. आता फिक्स कॅपिटलमध्ये सर्वात पहिलं काय बघू आपण? सर्वात पहिलं काय? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आता बॅलन्स ब्रॉड डाऊन, कॅरी डाऊन म्हणजे काय असतं? ओके.
बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे मागच्या वर्षीचा बॅलन्स पुढच्या वर्षीला ट्रान्सफर झाला, त्याला काय म्हणतो आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि मागच्या वर्षी आपण ट्रान्सफर करताना काय लिहितो की बाय बॅलन्स किंवा टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, लास्ट इयरला काय लिहिणार कॅरीड डाऊन, आणि ज्या वर्षी आपल्याला न्यायचं आहे म्हणजे ज्या वर्षीला सुरुवात करायची त्या वर्षीला काय म्हणतो आपण ब्रॉड डाऊन. जर तुमची बिझनेस जर पार्टनरशिप फर्म आधीपासूनच चालू असेल तर आपल्याकडं ओपनिंग बॅलन्स काहीतरी असणार आहे, तर तो आपण पहिलं सर्वात लिहून घ्या. नसेल तर नाही लिहायचं, पण असेल तर काय लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्यांच्या अमाऊंट. आता इथं कॉलम किती बघा, पर्टिक्युलर ए बी पर्टिक्युलर ए बी. ओके, पर्टिक्युलर ए बी पर्टिक्युलर ए बी. ए बी काय ते बिझनेसचे दोन पार्टनर्स आहेत. ॲझ्युम काय केलं आपण ए आणि बी हे बिझनेसचे कोण आहेत दोन पार्टनर्स. ओके, तर सुरुवातीला काय करणार आपण मागच्या वर्षीचा उरलेला बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय करणार की बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे. आता ओनर बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणार, तर इन्व्हेस्ट करताना कसे इन्व्हेस्ट करणार तो ओके इन टर्म्स ऑफ मनी, म्हणजे कॅशसुद्धा आणू शकतो किंवा चेकनेसुद्धा आणू शकतो. ओके, मग बिझनेसमध्ये पैसे आले म्हणजे कॅपिटल वाढणार का कमी होणार, कॅपिटल का होणार वाढणार. त्यामुळे आपण पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला लिहिलं क्रेडिट साईडला. ओके, बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले त्यामुळे बिझनेसचं कॅपिटल वाढते, त्यामुळे आपण पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहिलं क्रेडिट साईडला. बाय कॅश किंवा बँक, कॅशमध्ये पैसे आणले असतील तर कॅश, चेकने वगैरे आणले असतील तर बँक अकाउंट. एचे मनी एला, बीचे मनी बीच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. ओके, आता हे झालं बिझनेसमध्ये आणलेले पैसे, याने काय झालं कॅपिटल वाढलं. आपण बघितलं होतं फिक्स कॅपिटलमध्ये पार्टनर्स कॅपिटलला ओनली काय दिसतं की बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे. ओके, तर आता लास्टला काय करणार आपण की एची आणि बीची काय करणार टोटल्स घेणार. तर सर्वात पहिले एचं बघू आपण. ओके, एची क्रेडिट साईड मोठी आहे तर आपण काय करणार क्रेडिट साईडची टोटल घेणार. तीच सेम टोटल कुठं लिहिणार डेबिट साईडला, तीच सेम टोटल कुठं लिहिणार डेबिट साईडला. ओके, आपण अकाउंट टॅली कसं करतो, दोघांपैकी जी साईड मोठी असेल त्याची काय करतो टोटल घेतो आणि दुसऱ्या साईडला पुट करतो. तर आता इथे ए साईड क्रेडिट साईड मोठी यायची, तर एच्या क्रेडिट साईडची टोटल घेतली, तीच टोटल कुठं लिहिली सेम डेबिट साईडला. आता काय करणार डेबिटला या टोटलमधून वरती जे काय ते सगळं काय करणार मायनस करणार, पण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला काय आहे का नाही आहे. मग या टोटलमधनं वरचं सगळं गेलं तर तेवढंच उरणार. ओके, ते आलं इथं बॅलन्सिंग फिगर. तर जसं आपण एचं केलं तसंच सेम कोणाचं करणार बीचं करणार. बीची कोणती साईड मोठी आहे डेबिटला तर काहीच नाही आहे, म्हणजे साईड कोणती मोठी आहे क्रेडिट. मग क्रेडिटची काय करणार आपण टोटल घेणार आणि तीच टोटल सेम कुठं लिहिणार डेबिट साईडला. ओके, पहिलं एचं केलं त्यानंतर बीचं केलं, क्रेडिट साईड मोठी आहे त्यामुळे तीच टोटल सेम कुठं लिहिणार. त्यानंतर डेबिटला टोटल लिहिली, आता वरती काय आहे का मायनस करायला काहीच नाही आहे, मग आहे तीच टोटल कुठे येणार वरती येणार. ओके, आता हा बॅलन्स काय झाला क्लोजिंग बॅलन्स आला. आपण ओपनिंगला बॅलन्स ब्रॉड केला होता म्हणजे मागच्या वर्षीचा बॅलन्स पुढच्या वर्षीला कॅरी केला होता. त्यानंतर यावर्षी नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी म्हणजे यावर्षीचं ॲडिशनल कॅपिटल. त्यानंतर आपण क्लोज करताना काय केलं क्रेडिट साईड मोठी म्हणून त्याची टोटल घेतली, तीच टोटल आपण डेबिटला दिले, त्यातून वरचं मायनस केलं. आता हा काय झाला आपला क्लोजिंग बॅलन्स, त्यालाच काय म्हणणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, लक्षात ठेवा डेबिटला नेहमी काय असतं टू आणि क्रेडिटला काय असतं बाय. तर जेव्हा आपण ओपनिंग बॅलन्स टाकतो तेव्हा काय म्हणतो बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि जेव्हा शेवटला तोच बॅलन्स होतो तो काय करतो आपण कॅरी करतो. कॅरी डाऊन म्हणजे काय करतो इथनं कॅरी करतो पुढच्या वर्षीला ब्रॉड करणं. मग हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे हा आपण काय करणार पुढच्या वर्षीचा काय होणार या वर्षीचा कॅरीड डाऊन, पुढच्या वर्षीचा काय होणार तो ब्रॉड डाऊन. ओके, हा बॅलन्स कुठे जाणार पुढच्या वर्षीला. परत पुढच्या वर्षी अजून ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस होईल किंवा नाही होईल. ॲडिशनल झालं तर परत सेम हे स्टेप बाय कॅश ऑर बँक अकाउंट. ओके, तर हे काय होतं पार्टनर्स अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे तुम्हाला सॅलरी कमिशन इंटरेस्ट ड्रॉईंग वगैरे या सगळ्या गोष्टी दिसतात का नाही, त्यामुळे इथं कॅपिटल कसं राहतं फिक्स, म्हणून याला काय म्हणतात फिक्स कॅपिटल मेथड. कारण इथं ओनली कॅपिटल अकाउंटला कोणता काय काय दिसते ओनली पार्टनर्सचं कॅपिटल दिसते, बाकी सगळ्या गोष्टी दिसतात का तर नाही. तर बाकी सगळ्या गोष्टी कुठे दिसतात पार्टनर्स करंट अकाउंट. हे खाली काय पार्टनर्स करंट अकाउंट. जो रूल पार्टनर्स कॅपिटल ॲप्लिकेबल आहे तोच रूल पार्टनर्सच्या करंट अकाउंटला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. म्हणजेच काय
की करंट अकाउंटची डेबिट साईड काय होती, डिक्रीज, आणि क्रेडिट साईड काय होती, इन्क्रीज. म्हणजे जर कॅपिटल वाढत असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, आणि जर कॅपिटल कमी होत असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. ओके. आता बिझनेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होतात. म्हणजे काय काय भेटतं पार्टनरला, सॅलरी, कमिशन. ओके. बिझनेसमधनं पैसे विड्रॉसुद्धा करू शकतो. ओके. आपण पार्टनर्स कॅपिटलला काय बघितलं, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे. पण आता करंटला काय बघायचं आपल्याला, अदर थिंग्स बघायच्या. आता अदर थिंग्स कोणत्या कोणत्या, सर्वात पहिलं तर काय की बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. जसा पार्टनर्स कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स असतो तसं सेम करंट अकाउंटचा पण काय असतो, ओपनिंग बॅलन्स. मागच्या वर्षी काहीतरी बॅलन्स उरला असेल तोच बॅलन्स काय करतो आपण पुढच्या वर्षीला कॅरी करतो. ओके. मग सर्वात पहिलं काय येणार, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. त्यानंतर नेक्स्ट टू बॅलन्स ब्रॉड डाऊन झालं, त्यानंतर नेक्स्ट काय, कमिशन. ओके. पार्टनर्सला कमिशन मिळते. मला सांगा, पार्टनर्सला कमिशन मिळाल्याच्यानंतर त्याचं कॅपिटल वाढणार का कमी होणार. ओके. पार्टनरला कमिशन मिळते. ओके. कारण तो बिझनेसमध्ये काय करतो आहे, पार्टिसिपेट करतो आहे, किंवा एखादी डील वगैरे केली तर पार्टनर्सला काय मिळते, त्याच्या बदल्यात त्याची कमिशन मिळते. तर त्यामुळे पार्टनर्सचा कॅपिटल वाढणार का कमी होणार, वाढणार. म्हणून आपण करंट अकाउंटच्या कुठं लिहिलं, क्रेडिट साईडला लिहिलं. पार्टनर्सचं कॅपिटल इन्क्रीज होते म्हणून आपण कुठं लिहिलं, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईड. त्यानंतर नेक्स्ट, ओके, कमिशनने काय होतं, पार्टनर्सचं कॅपिटल इन्क्रीज, त्यामुळे आपण कुठं लिहिलं, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. आता त्यानंतर अजून कोणत्या कोणत्या गोष्टींनी पार्टनर्सचं कॅपिटल इन्क्रीज होतं. जसं कमिशन मिळतं तसं पार्टनरला काय मिळते, त्याची सॅलरी. ज्या प्रकारे पार्टनरला कमिशन मिळते त्याच प्रकारे अजून काय काय मिळतं, त्याची सॅलरी मिळते. मग जर पार्टनरला त्याच्या कामाबद्दल त्याची सॅलरी मिळाली तर त्याचा कॅपिटल वाढणार आहे का कमी होणार आहे, काय होणार आहे, वाढणार आहे. मग आपण इकडं लिहिलं, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ज्या ज्या गोष्टींनी पार्टनरचं कॅपिटल इन्क्रीज होतं त्या सगळ्या गोष्टी कुठे येणार, पार्टनर्स असू द्या किंवा करंट असू द्या, दोघांच्या पण कुठे येणार, क्रेडिट साईडला. त्यानंतर अजून कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके. आपण बघितलं होतं की पार्टनर बिझनेसमध्ये काय करतो, पैसे इन्व्हेस्ट करतो, त्यालाच काय म्हणतो आपण, कॅपिटल म्हणतो. त्यामुळं बिझनेस काय करतं की ओनरला किंवा पार्टनरला त्याच्या बदल्यात काय देतो, इंटरेस्ट देतो. मग इंटरेस्ट फायदा कोणाचा आहे, पार्टनरचा. मग पार्टनरचा फायदा आहे त्यामुळे पार्टनरचं कॅपिटल वाढणार का कमी होणार, वाढणार. त्यामुळे आपण कुठं लिहिलं, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. एचं एला मिळणार, बीचं बीला मिळणार. ओके. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलने पार्टनरचं कॅपिटल काय होतं, इन्क्रीज होतं, त्यामुळे ते कुठे येणार, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर काय, प्रॉफिट अँड लॉस. ओके. त्यानंतर काय, प्रॉफिट अँड लॉस. तर एव्हरी इयर आपण बिझनेसमध्ये काय कमवतो, एक तर प्रॉफिट कमवतो किंवा लॉस कमवतो. एक तर आपण काय कमवणार, प्रॉफिट कमवणार किंवा लॉस कमवणार. जर प्रॉफिट झाला, जर बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला तर तो आपण काय करतो, कोणाला वाटतो, बिझनेसच्या ओनर्सला. तेच कोण असतात, बिझनेसचे पार्टनर्स. मग जर पार्टनर्सला तुम्ही प्रॉफिट वाटला, ओके, लॉस नाही, आता काय ऐकतो आपण, प्रॉफिट. जर पार्टनर्सला तुम्ही प्रॉफिट वाटलं तर त्यांचा कॅपिटल कमी होणार आहे का वाढणार आहे. जर त्यांना प्रॉफिट मिळालं तर त्यांचा कॅपिटल काय होईल, इन्क्रीज होईल. त्यामुळे आपण प्रॉफिट झालं तर कुठं लिहिणार, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर त्यांना बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला आणि तो त्यांना डिस्ट्रीब्यूट केला तर त्यांचा काय होईल, इन्कम होईल, म्हणजे त्यांचं कॅपिटल काय होईल, वाढेल. तर ते कुठं लिहिणार आपण, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके. आता या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, यांनी काय होतं, कॅपिटल इन्क्रीज होत होतं. ओके. यातल्या कोणत्या गोष्टींनी कॅपिटल डिक्रीज होताना दिसलं का, नाही. या सगळ्या गोष्टींनी कॅपिटल काय होतं आहे, इन्क्रीज. म्हणून आपण कुठे लिहिलं, करंट अकाउंटच्या क्रेडिटला. आता डिक्रीज कशा कशाने होतं. ओके. आता ड्रॉइंगनी काय असतं, ड्रॉइंग म्हणजे काय असतं की ओनरनी बिझनेसमधनं पैसे विड्रॉ केले, म्हणजे काढून घेतले, तर त्याला काय म्हणतो आपण, ड्रॉइंग म्हणतो. ओनरने म्हणजे पार्टनरने बिझनेसमधनं पैसे विड्रॉ केले तर त्याला काय म्हणतो आपण, ड्रॉइंग. मग जर ओनर बिझनेसमधनं पैसे काढून घेऊन गेला तर त्याचं कॅपिटल वाढेल का कमी होईल, बिझनेसमधले त्याचे पैसे वाढतील का कमी होतील, कमी होणार, कारण तो पैसे रिटर्न घेऊन गेला. जर त्याने इन्व्हेस्ट केले तर वाढतील, पण रिटर्न घेऊन गेला तर कमी होतील. त्यामुळे ड्रॉइंगने त्याचं कॅपिटल काय होतं, कमी होतं. त्यामुळे आपण करंट अकाउंटच्या कुठं लिहिलं, डेबिटला. म्हणून ड्रॉइंग कुठे येतं, करंट अकाउंटच्या डेबिट साईडला.
त्यानंतर अजून काय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. अजून काय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे काय असतात, ओनर बिझनेसमधनं पैसे घेऊन जातो. तर इंटरेस्ट कोण कोणाला देणार, बिझनेस ओनरला देणार का ओनर बिझनेसला देणार. ओके, ड्रॉइंग कोण घेऊन गेलं, ओनर. मग इंटरेस्ट कोण देणार, ओनर. मग ओनरचं काय होणार, कॅपिटल कमी होणार, कारण ओनरचं काय आहे, हा एक्सपेन्स आहे म्हणजेच नुकसान आहे. त्यामुळे ह्याच्याने ओनरचं कॅपिटल काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून ही गोष्ट कुठं आली, करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण ड्रॉइंगने पण कॅपिटल कमी होतं आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगने सुद्धा कॅपिटल काय होतं, कमी. हा बिझनेसचा फायदा आहे, पण ओनरचं नुकसान, त्यामुळे त्याचं कॅपिटल काय होणार, कमी. त्यामुळे आपण कुठं घेणार, करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसं आपण इथं बघितलं होतं की बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला तर आपण कोणाला डिस्ट्रीब्यूट करतो, पार्टनर्सला. त्यामुळे पार्टनर्सचं कॅपिटल इन्क्रीज होतं. तर आपण कुठं लिहिणार, पार्टनर्स कॅपिटलच्या किंवा करंटच्या क्रेडिट साईडला. पण जर पार्टनर्सला बिझनेसमध्ये लॉस झाला तर लॉस पण कोणाला डिस्ट्रीब्यूट करतो आपण, पार्टनर्सला. लॉस झाला तर त्यांचं कॅपिटल इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, डिक्रीज होणार. त्यामुळे आपण ते कुठं लिहिणार, करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, कुठं लिहिणार, करंटच्या डेबिट साईडला. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ज्या ज्या गोष्टींनी पार्टनर्सचं कॅपिटल इन्क्रीज होतं त्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, क्रेडिट साईडला. ज्या ज्या गोष्टींनी पार्टनर्सचं कॅपिटल इन्क्रीज होतं त्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, करंट अकाउंटच्या क्रेडिटला. आणि ज्या ज्या गोष्टींनी पार्टनर्सचं कॅपिटल डिक्रीज होतं म्हणजेच कमी होतं त्या गोष्टी कुठे येणार, सगळ्या डेबिट साईडला. ओके, आता जसं आपण वरती पार्टनर्स कॅपिटल टॅली केलं तर सेम आपण टॅली करणार. पहिलं काय करणार, एची टोटल घेणार. सर्वात पहिलं काय करणार, एची टोटल घेणार. ती सेम टोटल कुठं लिहिणार, डेबिट साईडला. ते सेम टोटल कुठं लिहिणार, डेबिटला. आणि डेबिटच्या ह्या टोटलमधनं वरचं जे काय आहेत इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किंवा प्रॉफिट अँड लॉस, तर तिन्ही गोष्टी काय करणार आपण, लेस करणार. आणि त्यातून जी अमाऊंट येईल, ओके, ती काय झाली तुमची बॅलन्सिंग फिगर. आता जसं एचं केलं तसं सेम कुणाचं करणार, बीचं. क्रेडिट साईड मोठी म्हणून क्रेडिटची टोटल, तीच टोटल आपण कुठं लिहिणार, डेबिट साईडला. क्रेडिट मोठे आणि तीच टोटल कुठं लिहिणार, डेबिटला. आणि त्यातून वरचे सगळे काय करणार आपण, मायनस करणार. ओके, हे काय आली तुमची बॅलन्सिंग फिगर. म्हणजे हे कॅपिटल तुमचं उरले म्हणजे शिल्लक राहिले. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, क्लोजिंग बॅलन्स. मग क्लोजिंग बॅलन्सला आपण नाव काय देतो, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. सुरुवातीला काय लिहितो आपण, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा काय असतो आपला ओपनिंग बॅलन्स. आणि शेवटला काय लिहितो आपण, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. सुरुवातीला ब्रॉट डाऊन, शेवटला कॅरीड डाऊन. आणि हाच कॅरीड डाऊन बॅलन्स पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरला काय होणार, ओपनिंग बॅलन्स. तेव्हा काय लिहिणार तुम्ही, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. काय लिहिणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर आता आपण पहिली मेथड बघितली, फिक्स कॅपिटल मेथड. ह्याच्यामध्ये किती अकाउंट ओपन केले आपण, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि एक पार्टनर्स करंट अकाउंट, असे 2 टाईपचे अकाउंट ओपन केले. इथं बघा, पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे ते कसं राहते, फिक्स. कारण सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ह्या गोष्टी त्यामध्ये मिक्स होतात का, नाही होते. त्यामुळे पार्टनर्सचं कॅपिटल वेगळं राहते आणि पार्टनर्स करंट अकाउंट वेगळं राहते. म्हणून याला काय म्हणतात, फिक्स कॅपिटल मेथड. तर कॅपिटल कसं राहतं, फिक्स राहतं. ओके, ही एक मेथड होती. तर दुसरी मेथड काय होती, दुसऱ्या मेथडचं नाव काय होतं, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके, पहिली कोणती होती, फिक्स कॅपिटल मेथड. सेकंड कोणती, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता इथे किती अकाउंट ओपन करायचं आपल्याला, ओनली 1 अकाउंट. कोणता अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फिक्समध्ये 2 अकाउंट ओपन केले आपण, एक पार्टनर्स करंट अकाउंट आणि एक पार्टनर्स कॅपिटल. पण फ्लक्च्युएटिंगमध्ये किती अकाउंट आहेत, ओनली 1. ओके, याला पण सेम डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिटला कॅपिटल कमी होणार, क्रेडिटला कॅपिटल वाढणार. ओके, हे लक्षात ठेवा, डेबिटला कमी होतं, क्रेडिटला वाढतं. आता इथं सेम. ओके, ओपनिंग बॅलन्स येणार. जर समजा मागच्या वर्षी तुमचा बिझनेस चालू असेल तर एव्हरी इयर तुमचा काय असणार आहे, ओपनिंग बॅलन्स असणार आहे. मग सुरुवातीला काय लिहिणार तुम्ही, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सुरुवातीला नेहमी काय लिहितो आपण, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. एला, बीचा बीला. ओके, त्यानंतर आता सेकंड थिंग, वरती काय केलं तर आपण कॅपिटल वेगळं काढलं होतं, अदर थिंग्स वेगळ्या काढल्या होत्या. पण आता इथं काय करायचं, आपल्याला सगळं एकत्र मिक्स करायचं आहे. त्यामुळे पहिला आपण ओपनिंग बॅलन्स लिहिला. त्यानंतर आपण काय लिहिणार, यावर्षी इन्व्हेस्ट केलेलं कॅपिटल म्हणजेच काय, बाय कॅश ऑर बँक अकाउंट. जर तुम्ही कॅशने पैसे आणले असेल तर कॅश अकाउंट, जर चेकने वगैरे आणले असेल तर बँक अकाउंट.
ओके, पहिले तर ओपनिंग बॅलन्स लिहिला, त्यानंतर आपण इन्व्हेस्ट केलेले मनी. ओके, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी, त्यालाच काय म्हणतो आपण कॅपिटल. त्यानंतर काय येणार कमिशन. जर पार्टनरला कमिशन मिळत असेल तर ती पण आपण कुठे लिहिणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. कारण बिझनेसमध्ये ओनरने पैसे आणले किंवा त्याला कमिशन मिळाली, या गोष्टीने त्याचं कॅपिटल काय होतं आहे वाढते. ओके, त्याचं कॅपिटल काय होतं आहे इन्क्रीज होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठे येतात क्रेडिट साईडला. ओके, आता कमिशन मिळाली तसंच पार्टनरला काय मिळते अजून सॅलरीसुद्धा मिळते. मग पार्टनरला जर सॅलरी मिळाली तर त्याचं कॅपिटल काय होणार इन्क्रीज होणार. मग जर त्याचं कॅपिटल इन्क्रीज झालं तर पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला येणार क्रेडिट साईडला. ओके, अजून काय काय मिळतं पार्टनर्सला इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओनर काय करतो बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. ओके, त्याच्यावरती बिझनेस त्याला काय देतं इंटरेस्ट. मग हा ओनरचा काय आहे फायदा. मग जर ओनरला पार्टनरला फायदा होत असेल तर त्याचं कॅपिटल काय होणार इन्क्रीज. म्हणून ते कुठे येणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. ओके, त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस पण बघितलं होतं. जर बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला तर तो शेअर कोणाला करतो आपण पार्टनर्सला. त्यामुळे पार्टनर्सचा कॅपिटल काय होणार इन्क्रीज. त्यामुळे ते पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला येणार क्रेडिट साईडला. ओके, आता हे आयटम्स होते त्यातून पार्टनर्सचं कॅपिटल काय होत होतं इन्क्रीज होत होतं. आता आपण डेबिटला बघूया की डिक्रीज कशाने येतं. ओके, तर सर्वात पहिलं काय ड्रॉईंग. ड्रॉईंग म्हणजे काय बिझनेसने ओनरमधनं पैसे काय केले विथड्रॉ. मग जर बिझनेसमधनं पैसे काढून घेतले तर कॅपिटल काय होणार डिक्रीज होणार म्हणजेच कमी होणार. त्यामुळे ते कुठे येतं पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. त्यानंतर अजून कशाने कॅपिटल कमी होतं इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग. पार्टनरला काय करावं लागतं ड्रॉईंगवरती इंटरेस्ट बिझनेसला द्यावा लागतो. त्यामुळे त्याचं कॅपिटल काय होणार कमी होणार. त्यामुळे ते कुठे येतं पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. अजून काय होतं जसं आपल्याला बिझनेसमध्ये प्रॉफिट होतं तसंच बिझनेसमध्ये काय होतं आपल्याला लॉससुद्धा होतो. म्हणजे लॉस झालं तोच लॉस आपण कोणाला डिस्ट्रीब्यूट करतो पार्टनर्सला. मग लॉसने त्यांचा कॅपिटल काय होणार वाढणार का कमी होणार कमी होणार. त्यांचं कॅपिटल काय होणार लॉसने कमी होणार. त्यामध्ये आपण कुठे लिहिणार पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. ओके, दोघांमधला फरक काय फिक्स कॅपिटलमध्ये आपण किती अकाउंट ओपन केले ते 2. ओके, एक पार्टनर्स कॅपिटल आणि एक पार्टनर्स करंट. इथं आपण काय केलं होतं कॅपिटल वेगळं काढलं होतं आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या लिहिल्या होत्या करंट अकाउंटमध्ये. पण फ्लक्च्युएटिंगमध्ये आपण काय केलं कॅपिटल पण तिथंच आलं. ओके, आणि अदर थिंग्स पण तिथंच आल्या सगळ्या. ओके, मग फ्लक्च्युएटिंगमध्ये आपण सगळ्या गोष्टी काय करतो एकत्र करतो. त्यामुळे कॅपिटल काय होत राहतं चेंज होत राहतं. आणि फिक्स कॅपिटलमध्ये आपण कॅपिटल वेगळं काढतो. त्यामुळे कॅपिटल कसं राहतं नेहमी फिक्स. आता हे अकाउंट पण क्लोज कसं करणार तुम्ही सर्वात पहिले एची टोटल घेणार. ओके, तीच टोटल तुम्ही काय करणार डेबिट साईडला लिहिणार. जी साईड ग्रेटर आहे तिची नेहमी टोटल घेतो आपण. इथं एची ए साईड क्रेडिट साईड मोठी आहे तर ती टोटल घेतली तीच टोटल कुठं लिहिणार डेबिट साईडला. त्यातून वरचं मायनस केलं तर आपल्याला अमाऊंट मिळेल त्यालाच काय म्हणतो आपण बॅलन्सिंग फिगर. सेम आपण कोणाचं करणार बीचं. ओके, तीच टोटल आपण कुठं लिहिणार बोथ साईडला. आणि त्यातून वरच्या गोष्टी मायनस केल्या तर आपल्याला काय मिळणार बॅलन्सिंग फिगर. ओके, आणि आपलं काय क्लोजिंग कॅपिटल त्यालाच काय लिहितो आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. सुरुवातीला ब्रॉड डाऊन शेवटला कॅरीड डाऊन. आणि हा जो बॅलन्स आहे तो नेक्स्ट इयरला काय होणार ओपनिंग. या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स नेक्स्ट इयरला काय होतं ओपनिंग बॅलन्स. तेव्हा काय लिहिणार आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर दोघांमधला मेन डिफरन्स काय आला फिक्समध्ये कॅपिटल कसं राहतं फिक्स कारण ते वेगळ्या अकाउंटला असतं आणि बाकीच्या गोष्टी कोणत्या अकाउंटला असतात करंट अकाउंटमध्ये. म्हणून त्याला काय म्हणतात फिक्स कॅपिटल मेथड. आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये काय होतं की सगळं कुठं जातं एकाच अकाउंटला कोणत्या पार्टनर्स कॅपिटलला. त्यामुळे तिथं कॅपिटल कसं राहतं चेंज होत राहतं म्हणून त्याला काय म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके, हे इम्पॉर्टंट आहे समजून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करू.